नंद कुपित पडता मग देखणे लावे सतत आपण जावं आणि त्याच्या हाताला धरावं आणि त्याला रस्ता दाखवावं. तसे तुम्ही आम्ही आंधळे आहात. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले ईश्वरनी खऱ्या देवा. मग आपल्या हिताचा रस्ता जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या प्रथम सांगतो तुम्हासी सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. महाराज म्हणले सांगतो तुम्हाला. हा प्रश्न फार महत्वाचा आहे. महाराजांना असं म्हणायचं होतं सांगतो महाराज लोकाशी, सांगतो धोत्रावाल्याशी, सांगतो टाळकऱ्याशी, सांगतो भुका टिक्कावाल्याशी, बजारे विठ्ठला. बाकीच्यांची काय गरज नाही. तुम्हाला म्हणण्यामागे एक कारण आहे. जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय कसा आहे जिथं कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या राष्ट्राचा, कुठल्या प्रांताचा, कुठल्या देशाचा विचार केला जात नाही. सकळाशी येते आहे अधिकार कलियुगे उद्धार हरीच्या नामे. खटणती यावे शितोनी जावे दोंडी पिटे वावे चोका मेळा. यारे या लान थोर बलती नारी नर करावा विचार लगे चिंता कुणाची. याती कुळ माझे गेले हरपुणे श्रीरंगा वाचुनी आणुनेने. जातवित कुळशिळ मात जातवित गोत कुळशिळ मात भजका तोरित भायायुक्त भावनायुक्त अंतकरणाने देवाला भजलं पाहिजे. बरोबर ना? कसं भायायुक्त अंतकरणाने आपण देवाला भजलं पाहिजे.
पण आपलं अंतकरण भावयुक्त असतं का? नाही. तुमच्याकडे धोंडाचा महिना आलता, मी धोंडाचा महिन्यात पाहिलं. धोंडा करतो देवाचे धोंडे एवढूशी आणि माणसाची धोंडी, देवाची पोळी माणसाची पोळी. देवाला भजा चढाय गेली आमची माणसं, आणि भजा चढाय गेली तर अर्ध चढवली, पूर्ण चढवली नाही. चढव ना पूर्ण, काय तुझ्या गळ्यात अटकल. भेद आहे की नाही बरं? जाऊ दे, आपण देवाजवळ जाता. देवाला नारळ फोडता. नारळ जर चांगलं निघालं तर आपण म्हणता चांगलं आहे, आणि जर खराब निघालं पावलं पावलं म्हणजे सोडलेलं नारळ देवाला पावलं आणि चांगलं नारळ माणसाला पावलं. कशी उलटी भक्ती आहे. असं नाही मला. देवाशिवाय या जगात कुठं सुख नाही. विठ्ठल अनेक जातीचे अनेक धर्माचे लोक या वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेले. मैराळ जनक कोण कुळ त्याचा, मैमान त्याचे काय वाणू. कबीर लतीफ मोनी मुसलमान, सैना नवे जाण विष्णुदासा. कानो पात्रा कोदू पिंजारी तो दादू भजे अभेदू हरीच्या नामे. असे व्यक्ती वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेले, ज्यांचं जात सुद्धा माहित नाही आणि ज्यांचं कुळ सुद्धा माहित नाही. असे व्यक्ती या वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेले. पण आपण सर्वजण या ठिकाणी जातीभेद करता महाराज. पावसाळा आला, आपली धरती माता जी आहे ना हिरवी असते. मग धरती माता कधी म्हणली का मी मुसलमान आहो म्हणून? म्हणली का? नाही. बरं जाऊ द्या. सूर्य हा भगवा असतो, तो कधी म्हणला का मी हिंदू आहो म्हणून? समुद्र हा निळा असतो, तो म्हणला का मी कधी भूताचा आहो म्हणून? नाही. बघा सकळ अशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. प्रकृती भेद करत नाही. प्रकृती खूप उद्धार आहे महाराज. तुम्ही एक दाना पेरा त्याचे 1000 दाणे उठतात. मग देव खूप देतो. फक्त घ्यायला आपल्याला काय पाहिजे? पदर पाहिजे. देणारा देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं. देणाऱ्यानं एवढं द्यावं की घेणाऱ्याला पदर सावडू नये एवढं देणाऱ्यानं द्यावं, आणि घेणाऱ्याने एवढं घ्यावं की देणाऱ्याच्या हातच तोडून द्यावं. नाही ना, त्याला सुद्धा एक लिमिट असते. मग देव द्यायला बसलं ना, फक्त घ्यायला पदर ठेवा आणि समाधान ठेवा. विठ्ठल विठ्ठल. नरदेहात येऊन जर आपण देवाचं भजन नाही केलं तर हे नरदे आपल्या वायाला जाईल. देव दिला देह भजन गमटा तोया झाला पाटा भाजिकेचा. मग देवानं नरदे आपल्याला कशासाठी दिलेला आहे? भजनासाठी दिलेला आहे, कीर्तनासाठी दिलेला आहे. म्हणून महाराज म्हणतात बघा, हस्तो पवित्रती दान पुण्य, पादो पवित्रती तीर्थयात्रे, कंठ पवित्रती नाम घोष, हृदय पवित्रती ब्रह्मनिष्ठा, हस्तक्ष भूषणम दान. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. मग जोपर्यंत पाय आहे तोपर्यंत माणूस ढाब्यावर जावं, जोपर्यंत दात आहे तोपर्यंत कोंबड्या खाऊन घ्यावं. नाही ना? मग जोपर्यंत पाय आहे तोपर्यंत माणसाने तीर्थाला गेलं. जवळ सकाळ
जवळे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाहे तव तू आपले सोयीत पाहे तीर्थयात्रे जाये चुकू नको जोपर्यंत पाय आहे ना जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये ताकद आहे ना तोपर्यंत परमार्थ करून घ्या आणि तीर्थयात्रा करून घ्या जीवनात आल्याच्या नंतर माणसाने तीर्थयात्रा केली पाहिजे महाराज पण आपल्याला तीर्थाचा सगळ्यात मोठा कटाळा आणि भाडणी पाहायला सगळ्यात आधी बरोबर ना जोपर्यंत हात आहे ना तोपर्यंत भगवंताच्या नावाचे या ठिकाणी आपण गुणगान केले पाहिजे आणि जोपर्यंत कान आहे ना तोपर्यंत भगवंताच्या नावाची स्तुती आपण ऐकली पाहिजे आणि जोपर्यंत आपल्याला तोंड दिलं ना तोपर्यंत आपण भांडून घेतलं पाहिजे हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही मग दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही ऐकलं मग दुसरा येईल हे जरी नाही ऐकलं सरत सेवटी बा काळ बांधून नेईल सरत सेवटी बा एका जनार्दनी आमचा काय बा जाईल पिंगळा पिंगळा महाद्वारी बोल बोलत नेला पिंगळा महाद्वारी एक दिवस आमचं काही जाणार नाही फक्त आम्ही आमचं काम आहे सांगणं आणि तुमचं काम आहे ऐकणं आणि जोपर्यंत येतात तोपर्यंत खरं आहे असं वैराग्य नाही तर मला खरं आहे महाराज सांगितलं खरं आहे येथून गेलं ना बदलावत जीवनात परिवर्तन झालंच पाहिजे खरं आहे येथून बाहेर गेल्याच्या नंतर अंदाज आहे महाराज लोकांचं आणि वाईट वागणारे आहेत म्हणून चांगल्या वागणाऱ्याला किंमत आहे आणि जर वाईट वागणारे असतील तर चांगल्या वागणाऱ्याला कोण किंमत देत होत नाही देत होत मग महाराज लोकांना सांगत जातात ते सांगत जावं आणि आपण ऐकत जावं बरोबर आहे असं असतं महाराज असं काही सांगणारे असतात बायको नवऱ्याला रोज म्हणतात अहो दारू पिऊ नका दारू पिऊ नका रोज म्हणत दारू पिऊ नका दारू पिऊ नका ते सुद्धा ऐकून ऐकून वैतागलं आणि एक दिवस झाकणभर दारू त्याला बायकोलाच पाडलं बायकोनं जर दारू पिली बघा म्हणजे किती कडू आहे म्हणे त्याला म्हणलं आज कळलं तुला किती कडू आहे हे दुःख मी कसं पचवत असं अगं मी काय हिंडा म्हणून पितो का काही निमित्त करतील महाराज पण पितील एवढं खरं आहे पियाचा अजिबात सोडणार नाही विडाला विडाला पण काही दिवसाचं जगणं आहे त्याच्यामुळे काही दिवसाच्या जीवनामध्ये आपण थोडं चांगलं जगलं पाहिजे ते म्हणतात ना बघा किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं ये दुनिया एक उलझन है कहीं धोखा कहीं ठोकर कोई जीता है हंस हंस कर कोई जीता है रो रो कर मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं उसे इंसान कहते हैं मग लोकांच्या दुःखा सुखामध्ये आपण सामील झाले पाहिजे महाराज आणि एवढं जर नाही केलं नाही तरी गेला जन्म वाया
लोकाला कळलं. लोक म्हणले आम्ही विठ्ठलाला भजू अभंगाच्या दुसऱ्या चरणी. दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसे. मग भावानं देव आपलं होत असतं. म्हणून जे पाठ आहे तेवढा भाव बळे आकळे ये रवी नाकडे करतळी यावळे तैसा हरी. आमच्या गावाकडे महिला हरी पाठ राहतो कधी आणि एक माया हरी पाठात भाव बळे आकळे करकरी आवळे तैसा हरी. करकर आवडणारी भेटत नाही, करतळी आवळे तैसा हरी. मग भावानं देव आपलं होत असतो. मग आपला भाव आपण परमात्मावर आणि पांडुरंगावर जर ठेवला ना तर देवाला आपलं सोयाला वेळ लागणार नाही. जोपर्यंत आपण देवाचे होणार नाही तोपर्यंत देव आपला होणार नाही. आणि एकदा देव जर आपलं झालं, देव सका जरी आणि विश्वावगे कृपा करी. पण हे खोटं वाटतं महाराज सगळ्यांना. लटीके ते रुचे साच कोणाही न पचे. जे खरं आहे ते खोटं वाटतं आणि जे खोटं आहे ते सगळ्यांना खरं वाटतं. मग खऱ्याला किंमत आहे का? खऱ्याला किंमत आहे का? नाही. विठाल मग महाराज शबरी मातेचं भाव होत. माता ग्रेशीने शबरी मातेला सांगितलं होतं, शबरी कर्तुम जगाचा चालक मालक प्रभू श्रीराम एक दिवस तुला भेटायला येणार आहे. तोपर्यंत तू त्याचं नाम स्मरण कर. आता आपल्याजवळ वेळ नाही. आपण तपश्चर्या करावं, तपस्या आपल्याला होत नाही. आता आपल्याजवळ वेळ नाही की आपण काहीतरी या ठिकाणी होम हवन करावं. पण आता आपल्याजवळ एकच वेळ आहे. फक्त आपण देवाचं नामस्मरण करावं. फक्त आपण देवाचं नामस्मरण करावं. मग शबरी मातेला नामस्मरण करायला त्या ठिकाणी बसली महाराज. आणि शबरी माते ज्यावेळेस नामस्मरण करत होती, शबरी मातेला माहित नव्हतं नामस्मरण कसं करायचं. फक्त एवढं माहित होतं, जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दीपावली मनाऊंगी. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे जन्म के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे हम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे. महाराज जगाचा मालक एक दिवस त्याला भेटायला आला. बगिया में जाऊंगी, कली चुन लाऊंगी, हार बनाऊंगी, गले पहनाऊंगी. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. मग त्याला जगाचा मालक त्याला भेटायला आला. हे भावानं शक्य आहे. मग तुमचा भाव पक्का ठेवा. देव तुम्हाला भेटायला येईल. करता बरोबरी दुरावसी दुरी
आणि भावाची पुरी वाहावसे. आता दुर्गाष्टमी सगळ्याकडे चालू आहे. 9 दिवसाची या ठिकाणी दुर्गा माता येते. तर दुर्गा माता कशासाठी प्रगट झाली 2 मिनिटांमध्ये चिंतन करूया. विठ्ठल अगदी थोडा वेळ माझ्याजवळ राहिलेला आहे आणि लगेच मला शेवटचा चरण सोडून येथून जायचं आहे. बरोबर ना? तुम्ही म्हणशाल महाराज आम्हाला सुट्टी ना, आम्हाला काय जागरण आहे काय? आम्हाला एक सुट्टी, आम्ही तेव्हा सुट्टी घालते. पण निवेदन चांगला लागला, खूप प्रेम आहे उद्धव साहेबांचं आमच्यावर. महाराज कसंही करा आपण एकदा कीर्तन करा. म्हणून या ठिकाणी कीर्तनाचा योग. महाराज बघा, रंभा आणि कदम ह्या नावाचे 2 राक्षस होते, दोघं भाऊ होते. हे दोघं जण तपस्या करत होते. रंभा जे होता ते झाडावर बसला आणि कदम जे होता ते पाण्यावर बसला आणि तपस्या करू लागले. मग इंद्रदेवाला चिंता वाटली. इंद्रदेवाच्या मनामध्ये एक युक्ती सुचली आणि इंद्रदेव चिंतित झाला. इंद्रदेवाला वाटलं कदम जर तपस्यामध्ये सफल झाला तर 100% माझं इंद्रपद जाऊ शकते. त्याच्यामुळं कसंही करून त्याची तपस्या भंग करायची आणि याला मारायचं. मग कपट नीती करून इंद्रदेवाने त्या ठिकाणी कदमला पाण्यावरच मारून टाकलं. रंभाला सहन झालं नाही. मग रंभ काय केला, देवाला विनंती करू लागला, इकडे तिकडे भटकू लागला. माझं भाऊ गेलं, माझं भाऊ गेलं. माझ्या भावाची काही चूक नसताना सुद्धा माझ्या भावावर खूप मोठा अत्याचार झाला. इंद्राने त्याला मारला. देवा मी कसं जगू, मी कसं राहू? त्यावेळेस भगवंताने त्याला वरदान दिलं, जाय जंगलामध्ये जाय आणि गेल्याच्या नंतर स्त्री रूपी नारी जे कोणी तुला दिसल त्याच्यासोबत तू लग्न कर. त्यांना जंगलामध्ये गेला आणि गेल्याच्या नंतर याला एक महेश दिसला. आता महेश भी एक स्त्री आहे, बरोबर ना? मग महेश दिसल्याच्या नंतर याने त्या म्हशीसोबत लग्न केलं आणि केल्याच्या नंतर काही दिवसांनी त्या म्हशी मागे एक तोंडगा लागला आणि तो तोंडगा त्याच्यावर पूर्णपणे भारला त्या रंभामध्ये आणि त्या तोंडग्यामध्ये युद्ध झाला. त्याच्यामध्ये रंभा मरून पावली आणि मेल्याच्या नंतर जो कदम नावाचा जो राक्षस होता, रंभ नावाचे राक्षस होते, मरून पावला आणि ते म्हशी सुद्धा त्या ठिकाणी मरून पावली आणि त्यांच्या पोटातून एक बाळ जन्माला आला. आता म्हशीच्या पोटातून बाळ जन्माला आला म्हणून त्याचं नाव ठेवलं महिषासूर. मग महिषासूर त्याचं नाव ठेवलं आणि त्याने सुद्धा देवाला विनंती केली, प्रार्थना केली, देवा आमच्यावर किती मोठा अन्याय झाला, आमच्यावर किती मोठा अत्याचार झाला. देवा आम्ही जगायचं कसं हो, आम्ही राहायचं कसं? माझ्या या जगात कोणी नाही. त्यावेळेस देवानं म्हणला काळजी करू नको, तुला वरदान देतो, काय पाहिजे? यानं म्हणला देवा कोण्याच नराच्या हाताने माझी मृत्यू होऊ नये. आता नराच्या हाताने मृत्यू होऊ नये असं देवाने त्याला वरदान दिलं आणि वरदान दिल्याच्या नंतर आता ते तिन्ही लोकांमध्ये आकार माजू लागला. इंद्रदेवा सोबत युद्ध केलं, चंद्राला हरवलं, इंद्राला हरवलं, ब्रह्मदेवाला सुद्धा हरवलं. तिन्ही लोकांमध्ये त्यांना खूप उन्मत्त झाला आणि त्यांना उन्मत्त झाल्याच्या नंतर देवाला वाटलं की आता याला कुठंतरी रोखावं लागल. देव देतो मी बरं, बत्मेव देव याला देतो, ज्याला सापडलं त्यानं घेतो आणि जास्त माजलं की दिलेलंही नेतो. प्रत्येकाला देव देतो, फक्त टिकून घेता आलं पाहिजे, बरोबर आहे ना? देव प्रत्येकाला खडे फोडणाऱ्यापासून तर हिरे फोडणाऱ्यापर्यंत प्रत्येकाला मोठी व्हायची एक संधी देतो. देव प्रत्येकाला देतो माझ्या सकट, फक्त ते मुमेंट, ते संधी आपल्याला कॅच करता आली पाहिजे. आणि ते संधी आणि ते मुमेंट जर आपण एकदा कॅच केलं ना महाराज तर 100% आपण मोठं होता. पण काय करावं? काय काय म्हणतात महाराज, आम्ही पैसे कमवायसाठी खूप मेहनत करतो, रात दिवस शेतात मेहनत करतो. अरे शेतात रात्रंदिवस मेहनत करता ना तुम्ही, एक दिवस तुम्हाला शेतातच पुरणार आहे आणि त्यातच मरणार आहोत. महाराज मेहनत किती बी करा, घाम गाळा, मेहनत केल्यानं घाम गाळल्यानं फक्त घर चालतं. मोठं व्हायचं असेल ना तर 2 काम करावं लागते, बुद्धी आणि नीती. पैसा कमवण्यासाठी बुद्धी लागते आणि पैसा टिकवण्यासाठी नीती लागते. बुद्धी आणि नीती एकत्र जर आली ना महाराज त्या माणसाला मोठं व्हायला अजिबात वेळ लागत नाही. फक्त बुद्धी आणि नीती एकत्र पाहिजे. काय काय जवळ नीती आहे पण बुद्धी नाही, काय काय जवळ पैसा आहे पण खायची अक्कल नाही, 60-60 लाखाची गाडी आहे पण गाडीत बसायसारखी बॉडी पाहिजे. अरे 60 लाखाच्या गाडीत बसून मध्ये खोकल तू, फायदा आहे? पंचपक्वान आहे, खायचं जमत नाही. शुगर, बीपी, डायबिटीज सगळ्या गोष्टी. आपण म्हणता श्रीमंत माणसं उभ्यानं जेवतात. हो उभ्यानं जेवतात
पण ते फॅशन म्हणून जेवत नाही. मुळी याद आहे काय, वांग बसता येत नाही का, मरायला अशी उभ्या जेवत. त्याच्यामुळे देव देतो पण माणसाला घ्यायला पद्धत पाहिजे. सुरुवातीपासून म्हणतो आणि आताच का म्हणतो. मग त्या ठिकाणी देव त्याला त्या ठिकाणी शक्ती दिली होती, पण त्या शक्तीचा त्यानं दुरुपयोग केला, सदुपयोग केला नाही, दुरुपयोग केला म्हणून त्यानं बर्बाद झाला. मग देवाने काय केलं, स्त्रीचं रूप घेतलं. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटिली भवानी, मोह महिषासुर मर्दनाला गुणी. मग त्या महिषासुर नावाच्या राक्षसाला वध केलं आणि त्या ठिकाणी मारलं. मग देवाला आपलस्य करण्यासाठी काय पाहिजे महाराज, येत आपण होतो विडल लोकाला कळलं. मग जगद्गुरु तुकोबराय सांगतात, ते खोटं वाटू देऊ नका. मी माझ्या पांडुरंग परमात्म्याशी हात घेऊन सांगतो अभंगाच्या शेवट, काही नलगे काही नलगे
Thank you.